नागपंचमी आली आहे. तर मग आता घरच्या घरी नागोबाची पूजा कशी करायची? पूजेसाठी नेमकं काय साहित्य लागतं? पूजा कोणत्या क्रमाने करायची? आणि ही पूजा अगदी साध्या पद्धतीने करता येते का? आज आपण बघू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. घरच्या घरी नागपंचमीची अगदी साधी, सोपी आणि मनापासून करता येणारी पूजा कशी करायची? सर्वप्रथम पाहूया पूजेसाठी आपल्याला कोणते कोणते साहित्य लागणार आहे. कोणतीही पूजा करण्याआधी आपण पूजेचे सगळे साहित्य गोळा करून घ्यायचे. त्याप्रमाणे आपली पूजा करायची जी जागा आहे, ती सुद्धा स्वच्छ करून घ्यायची. तर मग अगदी साध्या सोप्या या नागपंचमीच्या पूजेसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे, ते याप्रमाणे: हळद, कुंकू, अक्षता, तसेच आपल्याला लागणार आहे आरतीसाठी घंटी, पूजेसाठी फुलं, जे पण अवेलेबल असतील ते, दिवा, तुपाचा दिवा, त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ, त्यानंतर आरतीसाठी घंटी, तसेच एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी, त्यानंतर नैवेद्यासाठी दूध आणि हो, नागोबाच्या आवडीच्या लाह्या. दूध आणि लाह्या हा नैवेद्य अगदी आवर्जून असायला हवा. चला तर मग साहित्य झाले. आता आपण बघू नागपंचमीसाठी आपल्याला काय लागणार. तर आपल्या इथं सर्वत्र हा कागद अवेलेबल असतो, ज्याच्यामध्ये जिवतीची पूजा तसेच नागोबा, नरसिंह यांचे चित्र असते. तर परंपरेनुसार हे चित्र आपण भिंतीवरती जिथं आपल्याला पूजा करायची आहे तिथं चिटकवायचे. त्यानंतर आपण त्याच्या समोर पूजा मांडणार आहे. तर सर्वप्रथम चौरंगावर एक शुभ्र किंवा कुठल्याही कलरचे वस्त्र अंथरून घ्यायचे. त्यानंतर गणपतीची स्थापना करायची आहे. तर माझ्याकडे विड्याचे पान अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी तांदळावर गणपतीची स्थापना करणार आहे. तर त्यासाठी मी गणपतीच्या सुपारीला पहिले पाण्याने धुवून घेतले आहे आणि आता तांदळावर गणपतीची स्थापना केलेली आहे. आणि कुठल्याही पूजेची सुरुवात आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या पूजेने करतो. त्याप्रमाणे इथंही नागपंचमीच्या पूजेची सुरुवात गणपती बाप्पाच्या सुपारीला हळद, कुंकू, अक्षता हे वाहून करत आहे. हळद, कुंकू, अक्षता वाहिल्या, त्यासोबतच ओम गम गणपतये नमो नमः हा मंत्र म्हणावा. गणपती बाप्पांना फूल अर्पण करावे आणि पुष्पम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर आता गणपती बाप्पाची पूजा झाली. आता आपण करणार आहोत नागोबांना ज्यांनी धारण केलेले असतं त्या शंकर भगवानची पूजा. तर सर्वप्रथम आपण शंकराच्या पिंडीलाही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर शंकर भगवानला 3 बोटांनी भस्म लावावा आणि भस्म लावल्यानंतर शंकराच्या पिंडीवरही अक्षता वाहाव्या. त्यानंतर फूल वाहावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आता शंकर भगवानची पूजा झाली. त्यानंतर आता आपण जे काही नागोबाचा फोटो लावलेला आहे किंवा ज्यांच्याकडे नागाची मूर्ती असेल, त्यांनी त्या मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करायची आणि नंतर फूल अर्पण करावे आणि ओम नागदेवताय नमः अशी प्रार्थना करावी. हा मंत्र म्हणावा. त्यानंतर आता आपण काय करणार आहे, आपण जी वस्त्रमाळ केलेली आहे, ती वस्त्रमाळ आपल्या नागदेवतेच्या मूर्तीला किंवा फोटोला अर्पण करायची आणि त्यानंतरही त्या वस्त्रमाळेलाही हळद, कुंकू, अक्षता आणि फूल इत्यादी वाहून पूजा करायची. आता अशा प्रकारे आपली ही नागदेवतेची पूजा केल्यानंतर आपण दिवा लावायचा. तर इथं तुपाचा दिवा लावायचा, आवर्जून तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर उदबत्ती, धूप जे काही आपल्याकडे आहे त्याने आपण ह्या पूजेला एकदा ओवाळून घ्यायचं. आणि प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी परंपरा असते, त्यामुळे आपल्या आपल्या घरच्या परंपरेनुसार आपण गणपती बाप्पा, नंतर शंकर भगवान आणि नागोबाची आरती करावी. तर काही जणांकडे नागाची मूर्ती किंवा हा फोटो न लावता दुधाने भिंतीवर नाग काढतात आणि त्यांची पूजा करतात. तर आपल्याकडे जी पण प्रथा असेल त्या प्रथेनुसार आपण ही मनोभावे पूजा करायची. शेवटी काय, दूध आणि लाह्या हा नागोबाचा आवडता नैवेद्य आवर्जून या पूजेसाठी ठेवायचा आहे. तसेच आपल्याकडे असतील ती कुठली 5 फळं पूजेला वाहून
आपण ही नागोबाची पूजा संपन्न करायची. आणि हो, एक गोष्ट कटाक्षाने पाळायची. नागपंचमीला कुठल्याही जिवंत नागाला दूध, लाया न घालता आपण त्या प्रतिमेलाच दूध आणि लाया वाहत आहोत असे कृती करायची आणि आपली मनोभावे पूजा करायची. ओम नमः शिवाय.